श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना माणसं येत असतात, माणसं जात असतात आणि आपल्याला काही शिकवून जात असतात. पण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही एकच अशी गोष्ट आहे की जी आयुष्यभर साथ देत असते. श्रोते हो, आयुष्यात कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नसतं. कारण माणसं बदलतात, वेळ बदलतात आणि नात्यांचे अर्थ सुद्धा बदलतात. स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य जगणं असतं. म्हणून श्रोते हो, माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवर चालायला शिकतो तेव्हा कुणाची सावली सुद्धा हवीशी वाटत नसते. साथ मिळाली तर उत्तमच, पण जर नाही मिळाली तरी थांबायचं नसतंय. श्रोते हो, स्वतःचा हात स्वतः धरायला शिकलं तर कोणी साथ सोडली तरी आपला पाय घसरत नसतो. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं टिकवायचं असेल तर दोष पाहण्यात वेळ वाया घालवू नका. एकमेकातील चांगुलपणा शोधा आणि त्यावर प्रेम करा. न्याय मिळतोच असं नाही, पण अन्याय सहन करताना जर आत्मा शांत असेल तर देवाच्या दरबारात तुमचं सत्य मोठं असतं. तळतळाटानं जखमा वाढतात, पण क्षमाशीलतेनं त्या भरून निघतात. क्षमा ही दुर्बलतेची नाही तर महानतेची ओळख असते. जो तुमच्या अश्रूंमध्ये तुमचं मौन समजून घेतो तोच खरा जोडीदार असतो. बाकी सारी नाती फक्त नावाला असतात. कधी कधी नातं तुटतं तेव्हा कळतं की आपण जेव्हा टिकवायला झगडलो तेव्हा समोरच्याला फक्त जिंकायचं होतं. नात्यात बोलणं कमी आणि गैरसमज अधिक असतील तर मूक शाप देणारी शांतता कधी कधी आयुष्याचं रणांगण बनवते. स्वतःच्या इगोला मारून नातं जपणं म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रेम. बाकी सगळा व्यवहार असतो. जी व्यक्ती आपल्या प्रत्येक अपयशामागं तुमचं नाव घेते ती तुमच्यावर नाही तर आपल्या निर्णयावर शाप देत असते. एका बाजूला अन्याय, दुसऱ्या बाजूला मौन आणि मध्ये अडकलेलं एक हळवं मन, हे चित्र अनेक घरांचं वास्तव असतं. घर म्हणजे प्रेमाचं मंदिर असायला हवं, अहंकाराची कचेरी नाही. प्रत्येक दुःख एक नवा अध्याय उघडतो. फक्त त्यातून शिकण्याची तयारी ठेवली की जीवन सुंदर वाटू लागतं. प्रेमात हार नाही आणि संघर्षात शाप नाही जर अंतःकरण शुद्ध असेल तर. तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणीतरी तुमच्यावर अन्याय करेलच, पण तुमचं चांगुलपणच अखेरीस तुमचं रक्षण करेल. शापित वाटणाऱ्या नात्यातून बाहेर पडा आणि स्वतःच्या आत्म्याला शांततेचा आशीर्वाद द्या. तुम्ही जितकं सहन करत राहता तितकं तुमच्यावर अन्याय वाढत जातो. म्हणूनच योग्य वेळी आवाज उठवा. जोडीदारानं दिलेला भावनिक त्रास ही शारीरिक वेदनेपेक्षा अधिक खोल जखम असते, पण त्यावर उपाय स्वतःवर प्रेम हाच असतो. मनातील तळतळाट व्यक्त न केला तर तो आपली शांतता गिळून टाकतो. संवाद हीच खरी गरज आहे. अंधार किती गडद असला तरी सत्याचा दिवा एकदा लागला की सगळं स्पष्ट होतं.
सांभाळणं हा एकट्याचाच प्रयत्न असेल तर ते नातं नव्हे, तो एकटेपणा असतो. आयुष्य असतं स्वतःवर प्रेम करणं शिकण्याचं दुसरं नाव. कोणाच्या चुकीमुळं स्वतःला शिक्षा देऊ नका. जिथं नात्यात संवाद बंद होतो तिथं समजून घेण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं. तुटलेलं नातं सांधता येत नसलं तरी तिथून नवा आत्मविश्वास जरूर उगम पावतो. सततचा अन्याय झेलणं म्हणजे आयुष्याला शाप देणं. वेळ आली की नाही म्हणणं ही देखील साधना असते. मनाला गुदमरवणाऱ्या नात्यापेक्षा एकटं असलेलं स्वच्छ मन हे केव्हाही चांगलं असतं. हृदय दुखतं, अश्रू येतात, पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभं राहता तेव्हा ते अश्रू ताकद बनतात. प्रेमात शंका निर्माण झाली की ते नातं जपण्यासाठी दोघांनीही पारदर्शकता राखणं हे गरजेचं असतं. नातं शापित वाटायला लागलं की देवाजवळ नव्हे तर स्वतःजवळ उत्तर शोधा. तुमच्या अस्तित्वाचं मोल जर कोणी समजून घेत नसेल तर तुम्हाला त्यांच्यापासून मोकळं व्हायला पूर्ण हक्क असतो. स्वतःवर प्रेम करणं ही स्वार्थीपणा नाही, ती स्वतःची जबाबदारी आहे. कधी कधी सर्वात मोठा विजय म्हणजे एखाद्या शापित नात्यातून शांततेनं बाहेर पडणं. स्वतःच्या बुडाखालचा अंधार वाकून पाहिल्याशिवाय दिसत नसतो आणि म्हणून स्वतःच्या चुकांचं मडकं दुसऱ्याच्या माथ्यावर फोडायचं नसतं. तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचं स्वतःचं कर्म जबाबदार असतं, नशीब किंवा परमेश्वर नाही. तुमच्यातील सगळ्यात मोठा कमकुवतपणा म्हणजे तुमचं इतर कुणावर तरी अवलंबून असणं, मग ते भावनिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो. काही कुत्री पण भुंकतात कारण चावण्या इतपत ताकद नसते आणि समज येण्या इतपत त्यांना अक्कल नसते.